तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपण या वेबसाईटला येऊन आपली ई-केवायसीची जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस कंप्लीट करून घेऊ शकतात। तर एकदम सोप्या पद्धतीने आपण आपली ई-केवायसी यामध्ये करून घेऊ शकतात। तर यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे यामध्ये आपल्या मोबाईलवर OTP हा प्राप्त होत नाही। OTP हा दिवसा सहसा प्राप्त होत नाही, कारण की वेबसाईटला खूप मोठ्या प्रमाणात हा लोड आहे। त्यामुळे आपण आपली ई-केवायसीची जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी संध्याकाळी किंवा सकाळी आपण एकदा ट्राय करा। आपली ई-केवायसी ही 1 मिनिटामध्येच यामध्ये होऊन जाईल। तर यावेळेस आपणास सगळ्यात मोठा प्रॉब्लेम अशा वेळी येतो की ज्यावेळेस आपण आपल्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड नंबर टाकल्याच्या नंतर OTP प्राप्त झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण या रकान्यामध्ये येतो तर यामध्ये आपणास हे जे काही डिक्लेरेशन आहे या डिक्लेरेशनमध्ये आपण यामध्ये कन्फ्यूज होऊन जातो। तर यामध्ये आपणास सुरुवातीला काय करावे लागत आहे की आपली जी काही जात असेल ती जात आपणास त्या ड्रॉपडाऊनमधून निवडून घ्यावी लागते। त्यानंतर खाली येथे 2 ऑप्शन देण्यात आलेले आहेत, तर यामध्येच आपण कन्फ्युजन होऊन जातो। तर आपण पाहू शकतात की येथे नंबर 1 चे जे काही ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही। तर यामध्ये आपणास होय हेच ऑप्शन यामध्ये निवडायचे आहे। जर आपण नाही हे ऑप्शन निवडले तर यामध्ये आपणास प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे, तर यामध्ये सुद्धा आपणास होय हेच ऑप्शन यामध्ये निवडायचे आहे, नाही हे ऑप्शन आपणास निवडायचे नाही। जरी आपल्या कुटुंबात एकच विवाहित महिला असेल किंवा एकापेक्षा जरी जास्त असेल तरी आपणास होयच हे ऑप्शन यामध्ये निवडायचे आहे। त्यानंतर चेक बॉक्सवर क्लिक करून आपला फॉर्म यामध्ये सबमिट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा महिलांचा भरलेला असेल तर त्यावेळेस अशा प्रकारे अर्जदाराचे एक हमीपत्र हे आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहे, हे आपणास माहीतच असेल। तर आपण या अर्जदाराच्या हमीपत्रामध्ये सुद्धा पाहू शकतात की मी घोषित करते की तर अशी खूण करा। तर हा जो काही बॉक्स दिसत आहे या सगळ्या बॉक्सवर आपण यामध्ये क्लिक केलेल्या आहेत। तर यातीलच 2 ऑप्शन त्यामध्ये जोडण्यात आलेले आहे, ते म्हणजेच आपण येथे पाहू शकतात की सुरुवातीला काय आहे, इथे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक नाही। तर येथे अशी टिक केली तर आपण काय समजायचे की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक नाही, तर होय असा या शब्दाचा अर्थ होतो। त्यानंतर हे 3 नंबरचे ऑप्शन पहा, माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, तर येथे क्लिक केल्याच्या नंतर होय अशा प्रकारे या वाक्याचा अर्थ होतो, म्हणजे माझ्या कुटुंबात कोणीही सदस्य हा आयकरदाता नाही। तर आपण या बॉक्समध्ये तिथे क्लिक केलेली आहे। त्यानंतर आपण येथे पाहू शकतात की पोर्टलवर जे काही ऑप्शन देण्यात आलेले आहे तर येथे काय आहे, तर येथे फक्त मी स्वतः आहे आणि त्यामध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य इथून त्याची माहिती ही सुरुवात झालेली आहे। मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही। तर येथे पण आपणास काय करावे लागत होते, टिक करावे लागत होते, म्हणजेच होय। तर आपणास सुद्धा तिथे होय हेच ऑप्शन त्यामध्ये निवडायचे आहे। त्यानंतर आपण इथे खाली पाहू शकतात की हे ऑप्शन माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही, तर तेथे पण ते ऑप्शन हे देण्यात आलेले आहे त्या डिक्लेरेशन बॉक्समध्ये। तर येथे पण आपणास येथे टिक करावी लागत होती, तर म्हणजेच होय। तर माझ्या कुटुंबात सुद्धा एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही असा त्याचा हा अर्थ होतो।
तर यामध्ये काय आहे, फक्त त्यांनी आपणास थोडंसं कन्फ्युजनमध्ये टाकलेले आहे. तर यामध्ये आपणास काय करायचे आहे, होयच हे ऑप्शन निवडायचे आहे आणि खाली सुद्धा होयच हे ऑप्शन निवडायचे आहे. हे होतं एक लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आपल्यासाठी एक अपडेट. तर भेटूया अशाच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.